माईकवाल्याला किंमत आहे. माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन त्याला तर मला ताई आवाज कसा सोडा म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे हो. डॉक्टरची बायको बोला डॉक्टरीन. कंडक्टरची बायको कंडक्टरी. इंजिनियरची बायको बोला बोला इंजिनिअरिंग. वकिलाची बायको वकिली. सरपंचाची बायको सरपंचीन. पेताड्याची बायको म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा. आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही. पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणानं परमार्थ करा. भगवान नरसिंह यांची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. चांगल्याची घडाव. संगती संताची घडाव. कशी तुकोबारानं उत्तर दिलं. संत समागम एखादी हे परी. परी म्हणजे प्रकार. परी म्हणजे ऐका परी म्हणजे प्रकार. कोणत्याही पद्धतीने कशाच्या बी निमित्ताने आपल्याला ज्ञानोबरायाची तुकोबारायाची संगती घडू द्या. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही पद्धतीने कशाच्या बी निमित्ताने. लक्ष देऊन ऐका. समागम म्हणजे करणे आणि परी म्हणजे घडणे. ऐका एका वाक्यात बोलतो. पुणे जिल्ह्यात एक गाव आहे. कुठं बोला की झोपले का खालचे. पुणे जिल्ह्यात एक गाव आहे देशमुख. त्या गावाचं नाव आहे कडूस. काय त्या ठिकाणी एक ग्रस्त राहत होते गंगाधर पंत मवाळ. कोण बोला थोडं बोला ना थोडं. हा मला कसं आहे ते माणसं असं पुढे बसलेली मोकळी पाहिजे नाही. काय माणसं असे का दुष्काळ पडला आहे काका. आणि एक वाक्य बोलू मला मस्त मोकळं हसून खेळून राजा माणसानं. असं ढिलं जगायचं नाही. आणि आता काय भरोसा नाही बरं काय निले दादा. आता एक म्हणतात का बा कुचकाले माणूस पत्ता लाग नाही. मोकळं राहा. विढाला गंगाधर पंत मवाळ त्यांची म्हैस हरवली. काय हरवली म्हैस. आणि ज्ञानेश्वरी वाचवताना एक ओळी सापडली. काळे बाबा हिरव्या चारे भांबावे पशु. जिकडे हिरवा चारा असेल तिकडं जनावर जाते. कोण जाते जनावर. आणि जिकडं वडापाव दिसला तिकडं हा अंतरीची धावी स्वभावे बाहेर विनोद नाही. जिकडे हिरवा चारा असेल तिकडं जनावर जात आहे. हिरवा चारा पाहत 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 निघाले. हिरवा चारा कुठं दिसना. भंडारा डोंगर दिसला लांबून. हिरवा चारा दिसला. वाटलं नक्की म्हैस त्या डोंगरावर असेल. म्हैस पाहण्याच्या निमित्तानं गेली. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारले. पुण्य फळले बहुता दिसा.
टाळ जोरात मृदांग टाळी जोरात वा 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 टाळ मृदांग टाळी टाळ नाही काय पुण्य फळले बहुत ना दिस आगे मुथा यांना ठसा सारो सारो बदलाव कैसा बस कुणाच्या अंगात येईल मी एका ठिकाणी असं म्हणलं एका गड्याच्या अंगात आलो ती जेव्हा उठलं आहा नग 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 हां हुशार माणूस तो शिरत मारल्यासारखं जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आल्यानं म्हणलं लागलं सोडा 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 शरद महाराज म्हणे कामून 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 ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल ह्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्या दादा आणि लोक म्हणते त्याच्या अंगात दिवी घुसली विश्रमच्या भोकाना हाना विढाला पुण्य फळले बहुत ना दिसा मजबूत आहे हे चौपदार बिली हुशार एका गावात चौपदार ह्या पाठीचं दड सोडला मी म्हणलं काय झालं म्हणलं टाइम झालाय तेव्हापासून मी टाइमाच्या आधी सोडालोय विठाला विठाला हजारो जन्मातलं पुण्य असे निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्यालाही जे पाठवटी तै होये भेटी हरी प्रियाचे ऐका भंडाऱ्या डोंगरावर गेले कोण म्हैस ह्याच्या डोक्यात म्हैस राहिली बघा बाकी काहीच नाही विठाला अरे भंडाऱ्या डोंगरावर म्हैस पाहण्यासाठी गेले कोण गंगाधर पंत मवाड वाटलं नक्की म्हैस असेल तू कबर आहे डोंगरावर लय अवघड आहे हो असू द्या विनोद झाला हे बरं आहे तू कबर आहेचं भजन दिन रजनी हाची धंदा रात्र न कळी 58 तुकोबरायचं भजन रंगात आलं गंगाधर पंत मवाळ पळत गेले आणि तुकोबरायची पाय धरली कुणाची तुकोबराने विचार केला काळे बाबा कोण साधक असेल ज्ञानेश्वरीतली वही विचारायची घाटातला अभंग विचारायचा चिंतन विचारायचंय कशासाठी डोंगरात आला देहूतल्या लोकांना मला डोंगरात काढून दिलं भजन करू दिलं नाही काय आपली इच्छा असेल डोळे उघडले गंगाधर पंत मवाळ हा तुम्ही काय आपली इच्छा महाराज आशा सिंगाची म्हैस बघितली का आशा सिंगाची तुकोबारानं डोक्यात हाणून घेतलं म्हणले आशा सिंगाच्या म्हशीचा त्याग करून इथं आलो तरी पट्ट्या म्हैशीच्या आल्याशिवाय राहिला आणि विनोद नाही लोक हे का खरं सांग का ते आमचे दाढीवाले दादाचं नाव काय मिलिंद अजयराव दादा महाराज लोकांना ब्रह्मचारी राहू द्या संन्यासी राहू द्या तुम्ही लोक जगू देत काल परवा तर मलाच एकानं फोन केला दीपक महाराज हालो मी म्हणलं मेलो आमचं लग्न बघा कुठं तरी त्याला म्हणलं मीच केलं नाही तू हो कुठं बघा अरे कुणाला काय विचारावं अक्कल लागते हो संताजवळ गेल्यास कसं बोलावं साचा निमवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैश कल्लोळ अमृताची मुख्य अमृताची वाणी
वरचे बंद आहेत का? त्याला मध्ये या की म्हणा. बाहेर बसलेत काय की का काही काही मस्त पटांगणात बसलेत. त्याला माहिती आहे पटलं तर पटलं, नाही तर तंबाखूला चोराला उठलं. आता लोक हुशार झाले. निले दादा विठाला द्या संताजवळ गेल्यास कसं बोलावं. कै मी उधार पावेन कै मी कै कुठं केलं नारायण कैसे तुम्ही सांगा संत जन काय समाधान, काही हे खंड येईल असं बोलावं महाराज. काही माणसं काय बोलतील पांडुरंग बाबा काही सांगता येत नाही. काल पुरा एका बाईनं बघितलं, ती बाई म्हणली शिर, मी मागं सरकून वाच काय बोकायचा उता आलाय. तेव्हापासून कळालंय आम्ही बोके हा म्हणून. देशमुख माझ्याकडे बघा, चांगलं बोलावं. महाराज आशाची गाची म्हैस बघितली का? कशा अशा तो कबराने सांगितलं ये म्हैस पाहिजे म्हणजे का म्हैस पाहण्यासाठी सायास करू नको. देव पाहवया करिओ सायास न धर्यास नाशिवंत नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीजाचा शीन त्या पाहण्यासाठी सायास कर. म्हैस पाहण्यासाठी सायास करू नको. त्यानं सांगितलं महाराज तुमचं काय काकद भोपळा दिवस मोकळा, ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. मजा आहे महाराज. देशमुख काय भाजी सुंदर लागू लागली. पण म्हणलं लई खालं तर उभाच राहतं, याचं नाही सांभाळावं लागतं. विनोद नाही, मजा आहे महाराज. आणि खरंच तरुण मंडळी एवढं वाक्य घेऊन जा, तुम्ही खानदानी परमार्थ करा. अरे लोक आपल्याला किंमत दिल्याशिवाय राहत नाही, मजा झाल्याशिवाय. आता आमचे पांडुरंग महाराज झाले, आपलं युवराज नाही ना, नाही माणसं तुमच्या दोघांचे नाही का? हेच झालेलं आहे, हे झाल्याने लगेच कळते. झाली समाधान तुमचे देखील हलू नये चालू नये विनोद नाही. मला आता हेच झालं नाही, होणार आहे. दमदारा धीरेचे बजाना तुका म्हणे येथे न चले हळूहळू ढाळे ढाळे. आता तुम्हाला किती किंमत आहे. मृदंग्याची बायको मृदंगी झोपले काय खालची, मृदंग्याची बायको मृदंगी. त्याला तर म्हणलं थाप कुंकून टाका, म्हणलं धुमाकून ठोका. किंमत आहे आमच्या माईकवाल्याला नाही. होईल 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 नाही झाला तर कुंभमेळा याला कशाला ताण घ्यायचा, तिकडे जाऊन मिक्स वाच. विढाला विढाला माईकवाल्याला किंमत आहे. माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला तर मला ताई आवाज कसा सोडा, म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे किंमत आहे हो. डॉक्टरची बायको बोला, डॉक्टरीन. कंडक्टरची बायको कंडक्टरी. इंजिनियरची बायको बोला बोला इंजिनिअरिंग. वकिलाची बायको वकिली. सरपंचाची बायको सरपंचीन. पेताड्याची बायको म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा, आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही, पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणानं परमार्थ करा. भगवान नरसिंह यांची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अरे देव पाहण्यासाठी सायास कर. काय पाहण्यासाठी, काय पाहण्यासाठी, देव पाहण्यासाठी. त्यानं सांगितलं महाराज म्हैस सांगा. आम्हाला माहिती आहे हाल. तो खबरने विचार केला, याच्या डोक्यातली म्हैस गेली. म्हैस गेली, जा घरी कोट्यात म्हैस आहे. आपल्याकडे कोटा म्हणतात का? गोटा गोठा आहे ना. जा गोट्यात म्हैस आहे. पळत सुटला पांडुरंग बाबा. बघतो तो काय गोट्यात म्हैस. अरे बापरे, काही माणसाचा विश्वास बसत नाही काय की. पत्नीला बोलवलं, म्हैस कुणा आणली? मालक नाही आणली. मुलाला विचारलं, म्हैस कुणा आणली? नाही आणली. विचार केला, अरे बापरे, ज्यांच्या शब्दानं म्हैस गोट्यात येऊन बसते, म्हैस सापडते, त्यांनाच सांगितलंय देव पाहावया करिओ सायास. ऐका गडे दादा, ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांच्या शब्दानं का देव सापडणार नाही? का देव सापडणार नाही? सगळ्याचा त्याग केला. संसाराच्या नावी घालून या सुटणे झाडोने संसार बैसलो. सगळ्याचा त्याग केला, पळत सुटले. आणि तुकोबाराचे पाय धरले. कुण कुण कोण म्हणलं? बशीवाल्यानं.
गंगाधर पंत बाळानं पायी धरले करा क्षमा अपराध करा क्षमा अपराध